नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 8 फेब्रुवारी दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी राज्यातील हवामान कसं राहील, कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर गुजरातपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे. तसेच अरबी समुद्रावर गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर या भागात एक अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. आता उद्यापासून थोडंफार मराठवाडा आणि विदर्भात बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो चालू होईल. त्याच्यामुळे उद्या 9 फेब्रुवारी रोजी मराठवाडा आणि विदर्भ हलके मध्यम ढग सक्रिय व्हायला सुरुवात होईल. पण पावसाची शक्यता उद्या मराठवाडा आणि विदर्भात कमीच आहे. परवापासून म्हणजेच 10, 11 आणि 12 फेब्रुवारी या 3 दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात ढग सक्रिय नाही आहेत. पण दुपारनंतर थोडंफार मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, लातूर या भागात कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील. पावसाची शक्यता आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे. त्यानंतर उद्या म्हणजेच 9 फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर थोडंफार नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यात अंशतः ढगाळलेलं हवामान होईल आणि पावसाची शक्यता उद्यासाठी या भागातून कमी आहे. तरीसुद्धा जर ढगांची व्याप्ती वाढली एखाद दुसऱ्या ठिकाणी तर हलके मध्यम थेंब होऊ शकतात. बाकी पावसाची शक्यता ही कमीच आहे. विदर्भात उद्या अंशतः ढगाळलेलं हवामान राहील 9 फेब्रुवारी रोजी. तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आहेत या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेले हवामान राहील. म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील. पावसाची शक्यता उद्या या भागातून नाहीच्या बरोबरच आहे. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई विभाग, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातून उद्या आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. पावसाची शक्यता आणि ढग निर्मितीची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर 10 फेब्रुवारीच्या रात्री थोडंफार नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात होणार आहे आणि 10 फेब्रुवारीला या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून. तसेच नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला या पट्ट्यात सुद्धा ढगांची निर्मिती 10 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच्यामुळे या भागात सुद्धा ढगांची व्याप्ती वाढली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होण्याचा अंदाज आहे. पण विदर्भापेक्षा मराठवाड्यातील आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता थोडीफार कमी आहे. झाला तर हलके थेंब होऊ शकतात. मात्र विदर्भात याचा इफेक्ट जास्त प्रमाणात जाणवणार आहे. 10 फेब्रुवारीला धाराशिव, सोलापूर या भागात सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय होतील. पावसाची शक्यता कमी आहे आत्ताच्या अंदाजानुसार. त्याच्यात जर काय बदल झाला तर आपण नक्कीच कळवू. कोकण विभाग व मुंबई विभाग तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातून पावसाची शक्यता 10 फेब्रुवारीला सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर 11 फेब्रुवारीला सुद्धा विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यातच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 11 फेब्रुवारी रोजी आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा हलके मध्यम थेंब होण्याचा अंदाज 11 फेब्रुवारी रोजी आहे. उर्वरित
सोलापूर, सांगली, सातारा, कोकण विभाग, मुंबई विभाग, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. या भागात याचा इफेक्ट किंवा या भागात पावसाची शक्यताही नाहीच्या बरोबरच आहे. त्याच्यानंतर 12 फेब्रुवारीला गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे 12 फेब्रुवारी रोजी. पण पावसाची शक्यता 12 फेब्रुवारीला थोडीफार कमी होईल, 10 आणि 11ला जास्त प्रमाणात आहे. खाली गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच लातूर, नांदेड, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता 12 फेब्रुवारीला सुद्धा आहे, पण हलके मध्यम थेंब झाले तरच होतील. जास्त पावसाची शक्यता 12 फेब्रुवारी रोजी नाही आहे. उत्तर महाराष्ट्र, मुंबई विभाग, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्व पट्ट्यात 12 फेब्रुवारीला सुद्धा कोणत्याच भागात पावसाची शक्यताही नाही आहे. आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. पावसाची शक्यता या भागातून नाही. तर एकूणच काय तर 10, 11 आणि 12 फेब्रुवारी विदर्भातील हे सर्व जिल्हे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, वाशिम या भागात सुद्धा हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज 10, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी आहे. आणि बुलढाणा, जालना, परभणी, बीड, धाराशिव या भागात सुद्धा हलके मध्यम ढग निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नाही, पण या भागात हलके मध्यम थेंब झाले तर होतील. जास्त प्रमाणात काय मोठ्या पावसाची शक्यताही नाही आहे. उर्वरित उत्तर महाराष्ट्र, मुंबई विभाग, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र या भागातून कोणत्याच भागात पावसाची शक्यताही नाही आहे. याचा इफेक्ट फक्त विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाड्यात, विदर्भातील पूर्वेकडच्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात याचा इफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर दिवसाचं तापमान विदर्भातील 33°C ते 34°C दरम्यान राहील पुढील 3 ते 4 दिवसात. त्याच्यानंतर मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील तापमान हे 34°C ते 35°C दरम्यान दिवसाचं राहील. मुंबई विभाग व कोकण विभागात 32°C ते 34°C दरम्यान दिवसाचं तापमान राहील. रात्रीचे थोडीफार पहाटेच्या वेळी थंडी पडेल, बाकी विशेष अशी काही थंडी आता नाही आहे. मागील 4-5 दिवसापासून पूर्णपणे थंडी ही कमी झालेली आहे आणि पुढील 4 ते 5 दिवसात जास्त थंडीची काय अपेक्षा ठेवूच नका. तर हा होता 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.